वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण पडता जड भारी नेमान टळे निर्धारी नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन तुका म्हणे याती होका तयाची भलती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन विठ्ठल विठ्ठल ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं मॉनिटर लावा दिवटावरचा कमी करा हे साऊंडला लावते खाली एकम नित्यमिवलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी माणेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रैजननी देवांचिया संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिम विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं वरचा कमी कर अजून आवाज मस्तके हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन आज या पुण्यभूमीमध्ये सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ देहनिवासी विश्ववंद्य भगवान जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगाच्या द्वारा
जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी संतांचे अंतरंग लक्षण सांगितलेले. विठ्ठला विठ्ठला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, आज या पुण्यभूमीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह तोरणागड नगर विठ्ठल नगर इथे श्रीमद भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण ज्ञान यज्ञ सोहळा नवीन वर्षाच्या प्रारंभी प्रारंभ झालेला आहे. 4 वर्षापासून प्रारंभ झालेली ही साधना आता 4थ्या वर्षामध्ये प्रवेश करून भक्ती सुखाचा आनंद सर्वजण आपण उपभोग घेत आहात. या साधनेचा भाविकांच्या इथल्या वारकरी सांप्रदायिक लोकांच्या सहकार्याने आणि हरिभक्ती प्रायण श्री देवीदास महाराज बनकर यांच्या मार्गदर्शनाने पूज्य शांती ब्रह्मपूजनीय बाबांच्या आशीर्वादाने या पुण्यभूमीमध्ये हा उत्सव सुरू आहे. जमलेली सर्व वैष्णव वारकरी गुणीजन मंडळी आणि मातृशक्ती पितृवर्ग मृदंगाचार्य गायनाचार्य सर्वांच्या साथीने आज आपण सर्वजण मिळून भगवत सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला विठ्ठला मानवी जीवनामध्ये आपल्याला काही गोष्टीची आवश्यकता आहे. काही गोष्टी जीवनामध्ये प्राप्त केल्याशिवाय आपलं जीवन परमोच्च सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. जसं जीवन म्हटलं की आपल्याला हवेची गरज आहे, अन्नाची गरज आहे, वस्त्राची गरज आहे, निवाऱ्याची गरज आहे. एक वेळ याच्यातली एखादी वस्तू नसली तरी चालेल, भागतं. पण मनुष्य जीवनामध्ये जर साधूच्या संगतीची जर सत्संगती जर प्राप्त नाही झाली तर मग मात्र जीवनाची मोठी वाट लागते. नाही अन्न नसेल तर फारसं काही बिघडत नाही. 2-4 दिवस 10-5 दिवस 20-21 दिवस मनुष्य राहू शकतो. पाणी नसेल तरी 2-3 दिवस काही बिघडत नाही. पण मनुष्य जन्मामध्ये जर संतांचं सानिध्य नाही मिळालं तर जीवनाचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला पण मिळवायचं जर काय असेल या जगामध्ये बघा, हे पहा, काही मिळवण्याची गरज नाही. बाकीच्या सर्व गोष्टी आपोआप मिळणार आहेत. अन्नमान धन हे तव प्रारब्धाधीन का सोस करी शिवाया भजे मना पंढरी राया. महाराज म्हणतात या सगळ्या गोष्टी प्रारब्धाने मिळणार आहेत. याच्यासाठी प्रयत्न करायची गरजच नाही. देवही मिळवण्यासाठी प्रयत्न करायची गरज नाही. देव चराचरामध्ये भरलेलाच आहे. सर्वा घटी रामध्ये आदी एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. तो सर्व ठिकाणी तो नाही ऐसा ठा उरलाशे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. देव नाही अशी जागाच नाही. फक्त त्याला प्रागट्य स्वरूपाने जर पाहायचं असेल तर संत कृपा आवश्यक असते, नाही का. मग या देवाच्या भेटीसाठी संतांची कृपा आवश्यक आहे. जीवनामध्ये ज्ञान जरी मिळवायचं झालं तरी संतांची कृपा आवश्यक आहे. जीवनामध्ये सुख जरी प्राप्त करायचं झालं तरी संतांची कृपा आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीसाठी ज्ञान सुख देव आनंद काही मिळवा संताशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून तर शांती ब्रह्मनाथ राय म्हणतात संता बिन प्राप्ती नाही, संता बिन प्राप्ती नाही, संता बिन प्राप्ती नाही, संता बिन प्राप्ती नाही, संता बिन प्राप्ती नाही. संता बिन प्राप्ती नाही, संता बिन प्राप्ती नाही. ऐसे वेदन देती काही, ऐसे वेदन देती काही, येणे साधती साधनी, येणे साधती साधनी. ऐसे वेदन देती काही,
स्वराचं शेपूट काढू नका, जिथल्या तिथं थोडा म्हणजे हे होते, हे थोडं माईक मागे सारा चाटीचं. संता वेळ प्राप्ती नाही नका ती वाजू नका, म्हणजे अवमेळ व्हायला दोन्हीचा, ते स्वर कमी पडायला हे वेगळा व्हायलाय, त्यानं भजन इचकत आहे. विठ्ठल संता वेळ प्राप्ती नाही ऐशे वेद देती ग्वाही. संताशिवाय आपल्याला काही मिळू शकत नाही. ज्ञान जरी मिळवायचं असेल तर संत सेवेतून मिळालेलं ज्ञान आपल्या जीवनाला योग्य दिशा देऊन देवाजवळ घेऊन जातं. स्वयंबुद्धीने मिळवलेलं ज्ञान आपल्याला आनंद देत नाही. स्वयंबुद्धीने मिळवलेल्या ज्ञानानं धनाची प्राप्ती होईल पण आनंदाची होऊ शकत नाही. कोणती गोष्ट संताकडून शिकावी लागते. म्हणून आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये भगवान सांगतात ना अर्जुनाला गीते, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. महाराज म्हणतात तनुमनो जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. दुसरे ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. संताच्या द्वारा आपल्याला प्राप्ती ज्ञानाची होते आणि तेच ज्ञानाचा कुरुटा. ज्ञानोबाला सांगतात संत म्हणजे ज्ञानाचा साठा आहे. अहो ते चालते ज्ञानाची बिंब तयाचे अवयव सुखाचे कोंब येर माणूस पण भांब लौकिक भागू. महाराज म्हणतात जयाचे शरीर जाण ज्ञानरूपी ओतले पूर्ण ज्ञानाची होऊन आपण परब्रह्मरूपे वर्तले. ते ज्ञानमूर्ती आहेत. म्हणून ज्ञानाची आवश्यकता आहे ना. संत सेवा करा. संताची सेवा केली की जीव आपोआप ज्ञानी होतो. विठ्ठला सुखाची आवश्यकता जर असेल तर या नाशिवंत संसारामध्ये सुख नाही. सुख नाही कुठे आली या संसारी वाया हाव भरी होऊ नका. या जगामध्ये कुठेही सुख नाही. सुखाचा जर आनंद भोगायचा असेल तसा महापुरुषांनी मार्गदर्शन केलं की सुख भोगण्यासाठी या जगामध्ये सुख कुठे आहे ते सांगतात. सुख दोन ठिकाणी. संसारामध्ये सुख कुठे नाही. किती बेजार व्हा आतोनात कष्ट करा तुम्हाला काय करायचंय ते करा पण संसारामध्ये सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही परमार्थ करतो. हो संसाराची आशा मनात असल्यावर परमार्थ करूनही उपयोग नाही. विठ्ठला आता काही परमार्थिक लोक सुद्धा दुःखी आहेत. ते भेटतात म्हटले मोठे मोठे महंत अमुक तमुक शास्त्री पंडित सगळे मिळतात आणि भेटल्यानंतर ते काहीतरी दुःखच व्यक्त करतात. नाना असे तसे हे ते सांगत असतात. मग का ज्या भूमिकेने परमार्थ व्हायला पाहिजे जी भूमिका आपल्या जीवनामध्ये समजायला पाहिजे त्या भूमिकेतून आपला परमार्थ होत नाही. परमार्थ करत असताना सुसंस्कृतपणाची गरज आहे पण आता सुसंस्कृतपणा राहिला नाही. सुसंस्कृतपणाची जागा आता विकृतीने घेतलेली आहे. विकृती शिरलेली आहे परमार्थामध्ये. परमार्थामध्ये बोध असायला पाहिजे पण आता बोध नाही राहिला. बोधाची जागा भेदानं घेतलेली आहे. बरं का परमार्थामध्ये श्रद्धा असायला पाहिजे पण आता श्रद्धेची जागा स्पर्धेनं घेतलेली आहे. याही क्षेत्रामध्ये काय आलेली आता स्पर्धा आलेली. हम बडा क्या तुम बडा असं चाललेलं आहे लोकांचं. मग असे या गोष्टी सगळ्या एका भूमिकेतून पाठीमागे निसटलेल्या आहेत. विकृती आली भेद आला स्पर्धा आली अधिकार नाही आचरण नाही साधना नाही. पोपटपंची सारखं तत्वज्ञान सांगणारी अनाधिकारी मंडळी या संप्रदायात तयार झाली. मग सुख मिळेल कसं. विठ्ठला ज्ञानाचे प्रकार दोन सांगितले आमचे परमपूज्य ब्रह्मलीन सद्गुरू महाराज सांगत असत. आमचे शांताराम गुरुजी सांगायचे बोलले एक प्रमाणजन्य ज्ञान आहे आणि एक अनुभवजन्य ज्ञान आहे. प्रमाणजन्य ज्ञानाला तेवढी किंमत नाही. अनुभवजन्य ज्ञानाला किंमत आहे. अनुभवाला किंमत आहे. मग भक्तीचा प्रेम सुखाचा अनुभव या जगतामध्ये आहे तरी कोणाकडे हा जर आपण अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर प्रमाणजन्य ज्ञानही संताकडे आहे आणि अनुभवजन्य ज्ञानही संताकडे आहे. आता आपल्याकडे प्रमाणजन्य असेल काही लोकांकडे अनुभवाचं ज्ञान आहे पण प्रमाण सिद्धीचं ज्ञान नाही. मग अशा प्रकारे अशा लोकांच्या सानिध्यामध्ये जाऊन आपलं सुख मिळेल कसे. मग सुखच जर मिळवायचं असेल तर या दोन ठिकाणी सुख आहे. महाराज म्हणतात
सुखालागी करीशी तळमळ तरी तो पंढरीशी जाय एक वेळ मगा बघाची सुखरूप होशी जन्मो जन्मीचे पंखा बंद करा ते जन्मो जन्मीचे दुःख विसरशी फार बिघडले ते कसं त्याच्यावर तक धरावे विठ्ठला 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 काही नाही आता झालं वेळ होत आली आता नाही उभा करा या जगतामध्ये सुख जर तुम्हाला पाहिजे असेल तर महाराज म्हणतात सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ मगा वघाची सुखरूप होशी जन्मो जन्मीचे दुःख विसरशी सुखाची आवश्यकता असेल तर पंढरपूरला जा कारण या जगात दुसरीकडे कुठेही सुख नाही सुख पाहिजे असं ते इथंच आहे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर अगर महाराज या जगामध्ये सुख जर कुठं असेल तर देवाच्या जवळ सुख आहे सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर किंवा सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो देव सुखरूप आहे देवासारखं सुख या विश्वामध्ये या जगतामध्ये कुणाकडेही नाही पण आता देवाच्या स्वरूपाची प्राप्ती भगवत प्राप्ती होणं फार कठीण आहे महाराज म्हणतात योगियांचे ध्यानी ध्याता ना तुळशी तो महापाशी मागे पुढे आता पंढरीला जाणं प्रपंचातून वेळ आता सुविधा झाल्या म्हणून लोक जातात येतात गर्दी होते पण एका काळचा जर विचार केला तर पंढरीला जाणारी जी लोक आहेत ती एकमेकाच्या गळ्याला पडून रडून जायचे म्हणून कशासाठी जायची गेलेली यात्रा पुन्हा 40% यात्रा परत यायची 60% यात्रा तिथं मरायची बस कॉलेरा हागवण अमुक तमुक रोगराई व्हायची लोक घाबरायचे म्हणजे बाबा सांगत असतात म्हणजे शांती आमचे मारुती बाबा सांगतात म्हणजे अरे काय सांगा म्हटले प्रभाकर तुला आळंदीची यात्रा जर त्यावेळेला आम्ही जेव्हा आलो तेव्हा तू जर पाहिली असतीस तुझ्या लक्षात आलं असतं की ज्ञानोबरायाच्या दरवाजामध्ये फक्त 5-7 दुकानं असायची म्हणजे ती लहायाची बरं का दुसरी कशाची नाही म्हणली लहाया असायची मुरमुरे आपल्या भाषेत गोपीचंदन बुक्का तुळशीचे माळण एखादं ज्ञानेश्वरीचं दुकान आणि त्यालाही गिराईक फार नाही म्हणले आणि एवढी छोटीशी आळंदी आता आळंदीला जर गेला तर एवढी मोठी संख्या की ज्याचा विचार आपण ते सांगतात बातम्यावाली 10 लाख जमले 20 लाख जमले पण नक्की अंदाज कुणाला कळत एवढा समाज का जातो त्याचं कारण सुख सुविधा झाल्या रोगराई संपली व्यवस्था झाली लॉज निर्माण झाल्या हॉटेल झाले अमुक झालं तमुक झालं सुख सुविधा प्राप्त झाल्या आणि भोगी लोकांचा कल त्या साधनेकडे वळला विठ्ठला विठ्ठला
मग ते काळ कठीण आहे तुकोबारायांच्या काळातला. महाराज दुसरं एखादं आम्हाला हे सांगा ना म्हटले, दुसरं एखादं ठिकाण असलं तर सांगा की ज्याच्या द्वारा आम्हाला सुखाचे. मग महाराजांनी दुसरं ठिकाण सांगितलं, सुख वसे हे जिठाई बहुपायी संतांच्या, म्हणवोनी केला वास नाही नाश ज्या सुखा. सुख पाहिजे असेल तर दुसरं संतांच्या जवळ आहे. बरं महाराज, संतांच्या जवळ सुख आहे आम्हाला कळालं, संताशिवाय प्राप्ती नाही हेही कळालं, संताशिवाय जीवनाचा उद्धार नाही हे कळालं, संताशिवाय आपल्याला दिशा कोणी दाखवू शकत नाही हे कळालं. पण ते संत असतात कसे, भेट झाल्यावर ओळखायचे कसे, संतांची लक्षणं काय, त्यांचा पोशाख कोणता असतो, मग हे आम्हाला थोडस तुम्ही संत कोण संत कोण संत कोण संत कोण संत कोण माझा दावा निवडून 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 माझा दावा संत कोण संत कोण संत कोण संत कोण संत कोण संत कोण माझा दावा निवडून 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 माझा दावा संत कोण मारलं सांगा. या जगात अवघड ते बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान प्रपद्यन्ते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. ज्ञानोबाने वर्णन केलंय, हे तो विषयाची दाट झाडी माझी काम क्रोधाच्या साकडी चुकावोनी आला पहाडी सदवासणीच्या. 7व्या अध्यायातल्या ओळ आहे. कठीण आहे मग गुरु कृपा उखा उजळली. अरे बाबा, आपल्याला या चर्मदृष्टीनं चांगला जावई शोधणं होत नाही, लग्न झाल्यावर करतोय बेवडा निघाला म्हणून. चांगली सून निवडून आणता येत नाही आपल्याला, घरी आणल्यावर कळतं की अरे 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 नारळ नासक निघालं. विठ्ठला व्यवहारातले नाते गोते आपल्याला चांगली निवडता येत नाही, तर परमार्थातला संत निवडता येईल कसा. आपण ज्यांच्या पाठीमागे वाटचाल करतो येत कदाचित काही काळ गेल्यानंतर मग लक्षात येतं की आपण चुकीच्या माणसाचा काय केलेला आहे, आश्रय घेतलेला आहे. चुकीच्या माणसाला आपण ध्येय मानून ठरवलेले म्हणून वाट लागलेली. संत फार नाहीत या जगात, नाहीत असं नाही, आहेत पण फार नाहीत. एक सुभाषित आहे, शैले शैले न माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधो नैव सर्वत्र चंदनम न वने वने. कुठेही चंदन नाही, तसं कुठेही साधू नाही. महाराजाचा उता आला पण साधूचा आजही दुष्काळच आहे. विठ्ठला महाराजांनी काही कमी नाही आला. खूप महाराजांनी खूप म्हणजे खूप इतके झाले महाराज की त्यांची यादी ती मोबाईल जर काढला तर महाराज लोकांशिवाय त्याच्यावर दुसरं काही नाहीच महाराज, एवढे झाले. मग हे संत नाहीच, संत वेगळ्या. कीर्तन करशी तरी कीर्तनकाराची होशी, परी वैष्णवन होशी आरे जना. गायन करशी तरी गायकाची होशी, वादन करशी वादकाची होशी. पण नामा म्हणे नाम केशवाची घेशी आणि चांगलं वागून घेशी तर संत होशी. विठ्ठला कठीण आहे. साधो नाही व सर्वत्र. साधूचे कळप नाही, सिंहाचा कळप नसतो, हरणाचा कळप असतो. टोळ्या साधूच्या नाहीत, टोळ्या कोणाच्या आहेत, महाराज लोकांच्या आहेत. साधू नाही या जगामध्ये, संताचं कोण आहे या जगामध्ये, संताशिवाय कोणी नाही. संत शोधणं मुश्किल आहे, संत प्राप्त करणं अवघड आहे, साधूला मिळवणं अवघड आहे, साधू कळणं अवघड आहे. मग साधूची भेट मुश्किल आहे. म्हणून महाराजांनी विशेषण स्वरूपानं देऊन सांगितलेले, बहु अवघड आहे संत भेटी, 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 बहु अवघड आहे
जेठी करुणा केली ऐसे वर्म मज गावी नारायण ऐसे वर्म मज गावी नारायण शांती ब्रह्मनाथ यांचा अभंग आहे महाराज. पवना घाला वेल पालाण पायी चढवेल गगन भूत भविष्य कळो येईल वर्तमान परित्या साधूची नकळी महिमान. हो महाराज म्हणतात चंद्रामृत सुखे सेववील आस्था जाता रवी धरवेल बाया हिळा सागर तरवेल परित्या साधूची भेटी. समुद्रावरून पोहून समुद्र पार करता येईल आकाशामध्ये वाट करता येईल वाऱ्याचा भारा बांधता येईल. चंद्रामृतही हाता चढे व्याघ्रसिंहाचे दूध जोडे हरी प्रियाची भेटी ना तुडे हे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्य देही. म्हणून तर संतांनी देवाच्या सोड मागताना काही मागितलं नाही एवढंच मागितलं हरी संत संगती दे चरण सेवा संत संगती दे चरण सेवा संगती दे चरण सेवा संत संगती दे चरण सेवा जेणे हात तुझा विसरण पडावा जेणे हात तुझा विसरण पडावा जेणे हात विसरण पडावा जेणे हात विसरण पडावा हाची भाव माझी आजीवा हाची भाव माझी आजीवा हाची भाव माझी आजीवा हाची भाव माझी आजीवा पुरवी देवा मनोरथ पुरवी देवा मनोरथ संगती दे चरण सेवा संत 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 संगती दे चरण आमच्या साधू पुरुषाने देवाच्या समोर मागत काही मागितलं नाही. देवा हे द्या संत संगती आणि का नाही काही माग पण सत्संगती द्या. बरं महाराज येत कदाचित तुम्हाला साधू पुरुषाची संगती आम्हाला मिळाली पण सानिध्यात असून सुद्धा कळत नाही ना बऱ्याच वेळा. परी सापडतो पण त्याची ओळख असायला पाहिजे ना. हिरा मिळणं महत्वाचं नाही हिरा कळणं महत्वाचं आहे. अगोदर हिऱ्याचं ज्ञान असावं मग हिरा प्राप्त व्हावा जीवनामध्ये. तसं आम्हाला जर संत मिळाले तर आम्ही ओळखायचे. बाह्य लक्षणावरून संत ठरवता येत नाही. फेटा बांधणारे संत टोपी घालणारे संत शिखा ठेवणारे संत भगवे घालणारे संत पांढरे असं नाही. साधूचा बाह्य पोशाख निश्चित नाही.
पांढऱ्या कपड्यातही संत होऊन गेले, भगव्या कपड्यातही संत झाले, आणि कपडे न घालणारे गजानन बाबा सारखेही संत झाले. मग संत म्हणायचे कसे, ओळखायचे कसे? मग पांढऱ्या कपड्याचे म्हणलं तर भगव्यात नाहीत का? आमचे गंगागिरी महाराज वगैरे हे संतच होते. आणि आमच्या पांढऱ्या कपड्यात तर किती संत होऊन गेले, काय सांगू तुम्हाला. यादी देत बसलं तर रात्र पुरायची नाही, एवढे संत झाले. आमच्या संस्थेचे पुरे शिक्षक संतच होते बरं का. जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेतले पुरे शिक्षक संत होते सगळेच. प्रमाण दृष्ट्या जर पाहिलं तर संताचे जेवढे लक्षण सगळे संतच होते, काही नाही. आता रामचंद्र बाबा संत होते, मारुती बाबा संत आहेत, गुले बाबा संत होते, निकम बाबा संत होते, कदम माऊली संत होते, भाऊसाहेब संत होते, भाऊसाहेब वरोलीकर संत होते, अमृतबा संत, सगळे संतच होते. तिथं काही संत अमृतबा नरखेडकर संतच होते. काही सामान्य माणसं होते का? सगळे नव्हते, अधिकारी होते. मग पांढऱ्या कपड्यात साधू भरपूर झाले, पण बाह्य पोशाखावरून लक्षण ठरवता येत नाही. उलट टिळे टोपी माळा देवाचे गबाळ, टोपी माळा देवाचे गबाळ, टिळे टोपी माळा देवाचे गबाळ, टिळे टोपी माळा देवाचे गबाळ, वागवी पोटासाठी, वागवी पोटासाठी, वागवी पोटासाठी, वागवी टोपी माळा देवाचे गबाळ, टोपी माळा देवाचे गबाळ, पोटासाठी, वागवी पोटासाठी, टोपी माळा. फलटणच्या मुक्कामाला पोलीस लोकांनी एकाला पकडलेलं होतं. आणि मग आम्ही आपलं जागर संपला, कीर्तन संपलं, चाललो तर मग ते पोलीस त्याला मारत होते. वारकरी दिसल्यामुळे कोणीतरी मुलाने हटकलं त्याला. अहो म्हटले वारकरीला का मारतो? अहो म्हटले महाराज वारकरी नाही, हा चोर आहे. 2-4 जणांची काहीतरी चोरी करताना याला पकडले, वेशावरून नाही. मग संत जर ठरवायचा असेल तर अंतकरणाच्या वृत्तीवरून ठरवावा लागतं. नाही संतपण मिळते हाटी, हिंडता कपाटी राणीवणी, नये मोल देता धनाची राशी, नाही ते आकाशी पाताळी ते. तुका म्हणे मिळे जीवाची साठी, वागून मिळवावं लागतं. मग संताचं मुख्य लक्षण काय? अभंगाच्या पहिल्या चरणा वैष्णव दया, वैष्णव दया, वैष्णव दया, वैष्णव दया, वैष्णव दया, तो वैष्णव आहे. कोणता? तो म्हटले तो म्हणजे कोणता? अवघी देवावरी माया, त्याला म्हणायचं वैष्णव.
आपली माया देवावर आहे नाही असं नाही. आपण नैवेद्य घरामध्ये काही स्वयंपाक केला तर देवाला दाखवल्याशिवाय खात नाही. आपली माया आहे. माया नसती तर कीर्तनाला आलो असतो का आपण? आता एवढ्या अशा धगधगीच्या जीवनामध्ये, पुन्हा अशा शहर वस्तीमध्ये जिथं सर्व काही उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी जिथं रेंज मुबलक येते, जिथं टीव्ही पाहायला मिळतो, घराच्या बाहेर पाऊल टाकल्याबरोबर पाहिजे ती वस्तू जिथं प्राप्त होते, अशा ठिकाणी तुम्ही परमार्थ करता म्हणजे नवलावाची गोष्ट आहे. रेंज येत नाही म्हणून कीर्तन येणारे भरपूर आहेत बरं का. त्याला म्हटलं का म्हटले तुम्ही कीर्तन नाही निवडे, मला रेंजच नव्हती. मग तुम्ही सर्वजण आलात म्हणजे उगीच आलात का? नाही, माया आहे म्हणून आलात ना. देवावर प्रेम आहे म्हणून आलात. माया आहे पण अवघी नाही. आता 10:30 वाजली की आपली माया पातळ होते. नाही कळाल तुम्हाला? आपली माया अखंडित नाही. आपली माया घरादारावर, प्रपंचावर, मुलाबाळावर वाटून 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 शिल्लक राहिले. देवाला काय डोंबलं राहत असेल शिल्लक? काय चपलावर माया आहे, घरावर माया आहे, दारावर माया आहे, त्या गाडीवर माया आहे, लेकरावर माया आहे, कुत्र्यावर माया आहे. आता एवढ्या गोष्टीवर माया वाटून काय उरलं? पण आपण वैष्णव नाही, वारकरी नाही, वैष्णव नाही, फक्त एवढंच देवाची उपासना करणारे आहोत एवढं खरं आहे. विठ्ठला मग आपली माया अवघी नाही पण महापुरुषाची माया देवावर अवघी आहे. देव सोडून त्यांना काही आवडत नाही. महाराज म्हणतात विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडी जन धन काही अनपेक्ष सुचिर पार्था जयाची या गावात अपेक्षेशी नाही रे गावा. अशी जी त्यांना काही दुसरी इच्छाच नाही. त्यांना फक्त एवढीच इच्छा आहे तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. काही नाही दुसरं. ज्ञानेश्वर महाराज समाधीला लक्ष लावून ऐका. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसायला निघालेले आहेत. सिद्धबेटामध्ये ठाण मांडलेले आहे. महाराजांनी वर्णन केले शून्याची पोटी निरंजन गुंफा मध्ये ज्ञान यज्ञ सोपा सिद्ध केला. आली जवळ मांडीवर हात ठेवला ज्ञानोबरायांच्या. पांडुरंगानं रुक्मिणीनं पाठवलं, आईसाहेबांनी पाठवलं, जा देवा ज्ञानोबरायला कोण आहे आता समाधीला बसणार आहेत, त्यांची काही आवड निवड असेल तर विचारून घ्या म्हटले. त्यांना काही खाण्याची इच्छा असेल तर आपण पुरवूया, काही वस्त्राची इच्छा असेल तर आपण पुरवूया, त्यांना काही जा म्हटल्यावर भगवान आले. ज्ञानोबराच्या मांडीवर हात ठेवला. माऊलीने डोळे उघडले, विचारलं देवा कसं काय? माऊली एक थोडस बोलायचंय म्हटले. काय सांगा? अहो तुमची काही इच्छा असेल तर. माऊली म्हणतात कशाची इच्छा? आल्या आठवण आठव गेले भावा भाव झाला स्वयमेव.
पांडुरंग. आता आम्हाला काही इच्छा नाही, अपेक्षा नाही. नाही नाही माऊली सांगा कैल्या. म्हणून त्या अभंगाचं नावच आहे बाळछंद. भगवान विचारतात आणि माऊली नको नको म्हणतात. काय काय विचार. अलक्ष लक्ष्मी लक्षी येथे दिसती दोही पक्षी, वेदा शास्त्र हेची साक्षी, चंद्र सूर्या. काय पाहिजे सांगा. काय मागतात माऊली. आता या कलियुगातल्या महाराज लोकांच्या डोळ्यात की माती पडली असेल का. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबराय म्हणतात वृत्ती सहित मज लपवी, आणि फोटो बारीक आला की महाराज नाराज व्हालाय सध्या. माझे मन चरणी. काय बाळछंदू आहे. माझे मन चरणी ठेवी, निवृत्ती पदोपदी गोवी. हो माझी पदवीच टाकली नाही. तुम्हाला माहित नाही का मी कोण आहे ते. गान कोकिळा, पुन्हा भागवताचार्य, पुन्हा रामायणाचार्य, शास्त्री, मिस्त्री. माझ्या नावापुढे नको. मी काय लहान महाराज आहे का. 20-25 हजार घेतोय आणि तुम्हाला माझे असे भांडायले. बाळचंदूचे चरण त्यांच्या भिंतीवर लिहून ठेवा घरी गेल्यावर. विठ्ठला विठ्ठला. देवा मी माझी ओढवनिधी कीर्ती हे दान श्रीपती मज द्यावे. करचरणी इंद्रिय वृत्ती तुझ्या ठाई तुझी होती, मी माझी ओढवनिधी हे दान श्रीपती मज द्यावे. हे नको. अहो पण काय पाहिजे. काहीच नको. शेवटी देवानं शपथ घातली. माझी शपथ आहे. तुम्हाला काय आवडतं ते सांगा. आता शपथ वाहिल्यावर आपल्याकडे असं आहे, ज्याची आण वाहिली आणि ती जर खोटी निघाली तर तो मनुष्याचं आयुष्य कमी होतं ना. आण वाहणाराच आपल्याला सवय असते बघा. आईची आण म्हणायची नाही का. बायकोची आण कोणी म्हणत नाही. ती पाहिजे बाकी आईची आण असं म्हणतात लोक नाही का. तुझी शपथ मित्राला कधी कधी म्हणतात तुझी शपथ. खरंच असं आपल्याला पण शास्त्र सांगतं आण वाहू नये. पण आता पांडुरंगानं वाहिल्यावर मग मात्र ज्ञानोबरायला सांगणं कठीण झालं. ज्ञानोबराय म्हणतात देवा तुझी शपथ घेऊन सांगतो, तुझी आण वाहीन गा देवराया. बहु आवडशी जीवा पासोनिया, कानडिया विठोबा कानडिया. दुसरं काही नाही. आवघी देवावरी माया. म्हणून ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, वैष्णव मोठा. बर विठ्ठल नामे मुक्त पेटा, ज्ञानदान घडी श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेली. अवघड
ज्ञानोबराय महावैष्णव आहेत म्हणून अवघी देवावरी, देवाशिवाय दुसरं काही. नामदेवरायाला आई दूध देते नाम आपे, तरी नामदेवराय पित नाही, देवाकडे घेऊन येतात. अवघी देवावरी माया दूध पिऊ मोरी नंदलाला, काली कपिला बछडा गाई, दूध पेरे बाबा. मग आपल्याकडं प्रेम नाही, आपलं नाशिवंत शरीर म्हणून ज्ञानोबरायाचं प्रेम. महाराज हे आम्हाला कळालं, पण आणखी काय साधूचं लक्षण आहे अभंगाच्या प्रमाण त्यांना मान्यच नाही दुसरं काही. देव सोडून त्यांना काही अहो स्वतःच शरीर आवडत नाही. तन म्हणजे शरीर. आपल्या संप्रदायाचं ब्रीद वाक्यच आहे, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी. महाराज म्हणतात तुकोबर, तुटो हे मस्तक फुटो हे शरीर, नामाचा गजर सांडू नये. 7 दिवसाचा जरी झाला उपवाशी, तरी कीर्तनाशी टाकू नये. फार अवघड आहे. 7 दिवस उपाशी जेवायला बसला आणि इकडे भजन सुरू झालं तर तुकोबाराय म्हणले ताट लोटून द्यावं, कीर्तन ऐकून मग जेवावं. नाही महाराज मला बसताच येत नाही. म्हणजे काय होतं बसता येत नाही? शरीराची लाड कोड करणाराचा परमार्थ नाही, मांडी घालून बसणाराच आहे. एखाद्या जीवाला असंही आहे, बसणं होत नाही, फार त्रास आहे, त्याच्यासाठी साहजिक आहे. पण काही गेलो हौसनं कीर्तनात बसतात ऐकायला, सिनेमा बघायला बसल्यासाठी. गावठे मोठे माणसं आहेत, मोठे परमार्थात काय म्हटले? अहो नाही, जिथं भक्ती सुख आहे, स्वानंद सुख आहे, जिथं आनंद आहे तिथं साधन आहे. जिथं शरीराची आसक्ती नाही तो परमार्थ आहे. विठ्ठला शरीराची पर्वा नाही, तण शरीर नाही मान्य. आमच्या उलट साधू पुरुषाचं जीवन असे, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य विठ्ठल विठ्ठल. असे बघा, आपल्या जीवनामध्ये अशी नम्रता पाहिजे. आता एक खासदार साहेब आलेत ना, हा बघा, मोठे माणसे डॉक्टर काळे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. जीवनामध्ये परमार्थाबद्दल आवड पाहिजे, श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे, त्याच्याशिवाय नाही जीवनात. आता काळे साहेब इथं आले कशासाठी? निष्ठा आहे म्हणून आले ना. एवढ्या उंचीची माणसं जेव्हा परमार्थात येतात ना, तेव्हा परमार्थाला अजूनही चांगले दिवस आहेत असं पाहायला मिळतं. विठ्ठला विठ्ठला. माझ्या विषयाकडे या. साधू पुरुषाला शरीराची किंमत नाही. आपलं ब्रीद वाक्य देह जाओ. अहो आता काल आमच्या संभाजी महाराजांची ही झाली नाही का, केवढी मोठी कट्टरता आहे त्या महापुरुष. धर्मासाठी स्वतःच शरीर हाल ते पाहिलं ते हे मोबाईल वरती सिनेमा चाललं होतं नाही का. असं नख काढताना आपल्याला केवढा त्रास होतो. त्यांची ते नख उपसताना पाहिल्यावर नको रे बाबा, दाखवू तरी नको म्हटलं. ठेव त्या ड्रायव्हर लावून ठेव गुंडाळून तुझा मोबाईल तुझ्याजवळ, मला नाही पाहिजे.
धर्माबद्दल केवढी आसक्ती, धर्माबद्दल केवढी निष्ठा आहे या लोकांची, शरीराची पर्वा नाही. आमच्या जोगा परमानंद नावाचे सत्पुरुष होऊन गेले. देवाच्या प्राप्तीसाठी जोगा महाराजांनी स्वतःचं शरीर हे केलं, पण भगवत भक्तीमध्ये उपासनेमध्ये खंड पडू दिला नाही. तण आणि दुसरं धनाची आवश्यकता नाही. एकेकाळचा महाराजा छत्रपती शिवराय सोन्याचा नजराना नवे नवे दिवट्या, छत्री, घोडे हे सर्व पाठवून देतात. तरी महाराज सांगतात छत्रपती शिवरायांना, राजे तुम्हाला माहित नाही साधूची खुशी कशात आहे, तुम्हाला कळलं नाही. मोठं पाकिट पाहून महाराज खुश होतो, साधू नाही. साधूला खुश करण्यासाठी भजन लागतं. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. जळोजी मळोजीच्या उशाला पांचाळ होते बरं का, आमच्या परिसरातलेच होते तिकडचे जळोजी मळोजी महाराज बरं का साहेब. सुतार होते, लाकडी सभा मंडपाचं काम त्यांनी केलं पंढरपुरामध्ये महाराज. आणि लाकडी सभा मंडपाचं काम करता थोडस मग आता खायची बेजारी होऊ लागली. रुक्मिणी आई साहेब म्हणायला लागल्या पंढररायाला, अहो नाथ एवढा सुंदर सभा मंडप त्यांनी केला, आता पूर्णत्वाला आलेला आहे, काहीतरी भेट द्या म्हणून टोपलभर सोन्याच्या मोहरात त्यांच्या उशाला आणून टाकल्या. दोघं भाऊ झोपले होते ओरीमध्ये, उठले अंधार, ते चमकायला लागल्यावर जळोजी महाराजांनी मळोजी महाराजाला उठला. मळू उठ म्हणले. का? आपल्या उशाला मांजर हागलंय म्हणले. कशाला पाहून? मोहराला, सोन्याला पाहून. आणि पूर्वी ते बायका खापरात भरत असत खेड्याच्या लहान लेकराची विष्ठा वगैरे, तसं ते खापरात भरलं चंद्रभागेत नेऊन टाकलं. विठाला विठाला तण धन तृणजन. आणि समाजाची तर परवाच नाही. समाज असा आहे, समाजाचा जर विचार तुम्ही करीत बसलात तर तुम्हाला समाज पाऊल टाकू देणार नाही. हे समाज असा आहे, किती चांगलं वागा नाव ठेवणार आणि किती वाईट वागा तरी नाव ठेवणार. पण आमच्या संतांनी समाजाला कवडीची किंमत दिली, पण परमात्मा स्वरूप म्हणून दिली, पण त्यांच्या विचाराला किंमत दिली नाही. का? तुका म्हणे आता एका वचन तेजोनी आचरण भक्ती करा. आमच्या जनाबाई तर म्हणल्या, पंढरीच्या पेटे मांडी कशी बोंब मारायचे ते मारा म्हणल्या. कोरड्या हातानं बोंबलून होठ शोधत असले तर तेल लावून बोंबला, पण आम्ही परमार्थ सोडणार नाही. लोक काय म्हणतील याचा विचार जर तुम्ही करत बसलात तर जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टी कधीच मिळणार नाहीत. डोक्यातलं एवढं काढून टाका. समाजाचा विचार एवढंच आहे, जनतेला जनार्दन मांडणं साहेब हा नियम आहे. सगळं जगतच पांडुरंगाचं स्वरूप आहे, म्हणून त्यांच्याशी वाकडं वागायचं नाही, त्यांचं वाईट सोचायचं नाही. होईल तेवढं त्यांच्याशी त्यांचं चांगलं वागण्याचा, चांगलं जगण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या विचारानं जगत चाललं पाहिजे. जगाच्या विचारानं जर आपण चालायला लागलो तर जग चालूच देत नाही. विठाला नाही अनेक प्रमाण तण धन तृणजन. अजून काय महाराज सांगा? साधूचा नियम काय महाराज? साधूचा हा एक नियम आहे, जीवनामध्ये केवढेही जरी संकट आलं तरी साधू परमार्थाला सोडित नाही. आपलं उलट आहे, जीवनामध्ये काही चांगल्या वाईट गोष्टी घडल्या, चांगलं घडलं की आपण देवाकडे येतो, चांगलं घडलं की श्री स्वतःकडे घेतो, आणि वाईट घडलं की देवावर नाराज होतो. महाराज न लगे रुसावे आणि का बहुता. अहो तुकोबाराय म्हणतात, आता तुकोबारांच्या जीवनात काही कमी संकट आली का? बायको मेली, दुष्काळ पडला, सोयऱ्या धायऱ्याने मान सन्मान द्यायचं बंद केलं. लोक विचार तुका वेडा अविचार करी
बडबड फार सोयरे राहिले म्हणे. का म्हणले तुमच्या कार्यक्रमाला तुकोबारायला आमंत्रण दिलं नाही, कशाला ते येड्याला अवतरण काय. अहो आज महाराज लोकांनी किंमत आली, पैसे कमवालीत म्हणून बरं का. नाही ते एकेकाळी वार करायला राम राम घालायला पाहुणे रावळे लाजत होते. विठ्ठला गण आणि गोत्र सर्व हसताती गेले याचे मनुष्य, पण हे काही प्रमाण खोटे आहेत का. येणे सोड सांडी येलेला विनवितो शिंपी नामा संत चरणी चार अवघड आहे. पण एवढं सगळं झालं, पण भानुदास महाराजांची गवळण आठवते. भानुदास महाराज सांगतात, जर हे आकाशवर पडो पाहे ब्रह्म घोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा न करी अनिकाचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. काय व्हायचे ते, तुला काय करायचे. तारीशी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, तुला करायचे ते कर, पण आम्ही मात्र तुला सोडणारच नाही. विठ्ठला अहो जगद्गुरु आपल्या चोखोबरायांच्या प्रपंचातला प्रसंग आहे. 9 महिने संपलेले, तर बायको विनंती करते, स्वामी कुठं चालला, तुला माहिती नाही का. म्हटले सोयरा पंढरीची वारी येते. अरे स्वामी माझे दिवस संपलेले आहेत, घरी कोणी माणूस नाही, आपल्याकडे काही खायला नाही प्यायला नाही, काही साहित्याची वगैरे काही तुम्ही तयारी करा, मी तुम्हाला सांग. हो म्हणले. ऐकून या चोखा करीत विचार, कोणी ऐसा घोर वागवावा, नपुसता गेला बहिणीच्या गावा, आनंदी केशवा आळवीत. काही विचार केला नाही. घरात एवढं संकट असलं तरी महाराज साध्या घरच्या माणसाला नुसती ताप आली तरी माणसं घराच्या बाहेर पाऊल टाकीत नाही. कवळी रात्री नव्हतं नाही महाराज, तुम्हाला माहित नाही का, आमच्या मंडळात ताप आली होती. नाही कळाल तुम्हाला. ताप आली होती म्हणले तरी लोक बाहेर येत नाही. पण एवढी बिकट परिस्थिती असताना सुद्धा पंढरीची वारी केली. पडदा जड भारी, पडदा जड भारी, Hare Hare
वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तण धन तृणजन पडता जड महाराज आम्हाला हे लक्षात आलं हो. पण हे सांगा की साधूची जात कोणती असते? आता हे जे चाललेले जगात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे 4 वर्ण आहेत, पण साधूची जात कोणती असते बाबा? साधूला नेत्याला वारकऱ्याला जात नसते, त्याला सगळं जगतच आपलं मानून चालावं लागतं. पायी काटा निहटे ते जीवी व्यथा उमटे तैसा पोळे संकटे पुढीला चेनी. महाराज म्हणतात यातायाती धर्म नाही विष्णुदासा. उलट असं आहे, नदीचं मूळ आणि साधूचं कुळ काढू नये आपल्याकडे. का? वैष्णवाची याती वाणी जो आपण तयाचे पतन कुंभपाकी. साधूची जात पाहिली की त्याला नरकात जावं लागतं. म्हणजे एक भक्ती विजय ग्रंथातला वारकरी संप्रदायातला पुरावा आहे बघा, सांगतो. भगवान श्री पंढरीरायांनी सगळ्यांना द्वादशीच्या पंक्ती दिल्या. ही पंगत तुम्हाला, ती पंगत तुम्हाला दिल्यावर एक पंगत महान अधिकारी सत्पुरुष संत चोखोबरायला पंगत दिल्यावर इंद्रानं विरोध केला. इंद्रानं, देवा तुमच्या काही लक्षात येतं का हो? म्हटले तुम्हाला काही समजतं का? म्हटले काय झालं हो? म्हटले सांगा हो. शांत बसा. चोखोबरायला पंगत? हो म्हटले. अहो पण आम्ही कदा नाही. हे बा तुम्हाला यायचं नसेल तर येऊ नका. पंगत दिली 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 म्हटली. इंद्रानं विरोध केला आणि विरोध केल्यानंतर महाराज मग आता चोखोबरायच्या घरी चोख्याच्या अंगणी वैसल्या पंगती वाढी तो श्रीपती सकळाला की राही रुक्मिणीनं स्वयंपाक केला. देवानं सगळ्यांना जेवायला वाढलं. सगळ्या वारकऱ्यांनी तृप्तीचा ढेकर दिला. पण विरोध करणारा इंद्र उपाशी राहिला. घरी गेला आणि बायकोला म्हणायला लागला, शचीला मला थोडीशी तहान लागलेली, अमृत दे बरं प्यायला. शचीनं अमृत वतलं पुढे आणलं तर अमृताला दुर्गंधी सुटली होती. अगं म्हणलं हे काय? अमृतच आहे, पण काय करावं? सकाळपासून सगळं अमृताला दुर्गंधी आहे, अन्न पाण्याला दुर्गंधी आहे. इंद्राची बायको हुशार होती, ती म्हणायला लागली, शची तुम्ही कोण्या साधूची निंदा केली का? कारण शास्त्र असे हरिजनाची कोणा चांगल्या माणसाची निंदा केली साहेब की चांगल्याचं काही होत नाही, पण आपलं वाटलं झाल्याशिवाय असा नियम आहे बरं का. म्हणून तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य आणि घात लिया भय नरका जाणे. पण आपलं उलट आहे, चांगल्याला चांगलं म्हणायला लोक तयार नाहीत आणि वाईटाला चांगलं म्हणल्याशिवाय जग राहायला कठीण आहे. कोणत्याही क्षेत्रात तसंच झालेलं आहे. विठाला विठाला हो असं आहे बघा. पण महाराजांनी वर्णन केलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये आणि तुम्ही निंदा केली का साधूची? हो म्हटले. मग इथे खाली आला इंद्र आणि पांडुरंगाकडे गेला, देवा पूर्ण स्वर्ग उपाशी आहे. मग म्हणजे काय इच्छा आहे तुमची? काही नाही, एवढं अमृत शुद्ध करा. भगवान म्हणले माझ्यात हे सामर्थ्य नाही, तुला जर अमृत शुद्ध करायचं असेल तर ज्याची निंदा केली त्याच्याकडे तुला जावं लागेल. बघा भगवान परमात्मा असा आहे महाराज. त्याला कोणाची कशी कुठं काय करायची आणि कुणाला कोण्या योग्यतेला नेऊन बसवायचं आणि कुणाला कुणाचे पाय धरायला लावायचे याचा खेळ या परमात्मा श्री पंढरीनाथ आहे. विठाला आणि मग इंद्र आला चोखोबरायला म्हणायला लागला, चोखोबा महाराज. म्हटले बोला. अहो मी इंद्र आहे, तुमची निंदा केली, एवढं अमृत माझं शुद्ध करून द्या. संत श्रेष्ठ चोखोबरांनी हात लावल्याबरोबर विठ्ठल विठ्ठल म्हणल्याबरोबर ते दुर्गंधी सुटलेलं अमृत शुद्ध झालं. म्हणून जातीचं काम नाही. विठ्ठला म्हणून महाराज तुका म्हणे या ते तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे प्रमाण
तयाची भडती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. त्यांना संताला देव सोडून दुसरं काही मान्य नाही. काया वाचा मनानं ते केवळ परमेश्वरावर प्रेम करतात. त्यांच्या जीवनामध्ये देव हाच विषय असतो. बोलताना ते देवाबद्दल बोलतात, खाताना देवच खातात, गाताना देवच गातात. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावी, येणे सोसे मन झाले हव भरी. महाराज म्हणतात म्हणून तुका म्हणे याती होका तयाची भलती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. आज या ठिकाणी या पुण्य परिसरामध्ये सेवा करण्याचा योग आला बरं का. आणि इथं पवित्र अशी उपासना सुरू आहे. आमचे हरिभक्तीपरायण महाराज मार्गदर्शक श्री देवीदास महाराज बनकर महाराज स्वतः टाळ घेऊन उभे आहेत. मार्गदर्शक आहेत. वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार म्हणून महाराज आहे तिथे. आणि इथली सर्व ही तोरणागड नगर विठ्ठल नगर वाशी मंडळी आणि आमचे ज्यांच्याद्वारा हा सेवेचा योग आला माननीय श्रीमान राहुल भैया सावंत माजी सरपंच गांधेली हे आमचे परमस्नेही आमच्या परिसरातलं एक मोठं भूषण. आता इकडे ते वास्तव्याला आले राहायला पण रामरावजी गित्ते म्हणून आमच्या परिसरातले एक परमार्थिक मनुष्य वडिलोपार्जित आमच्या आश्रमामध्ये. आता इतक्याला पाडव्याच्या वेळेला तुम्हाला झुल करायची तारीख भेटत असती वय कमाल आहे. आणि ते नाही मिळत तुम्हाला कारण आमचा स्वभाव आहे जायचं नाही कुठे. भाकरण धोतर लागणारी माणसं आपण कशाला फिरायचं कुठं कशाला कुठं सप्तेंद्री हुडकीत बसायचं नाही. आपली साधना वगैरे करायची ना आपला आनंद जीवनामध्ये उपभोगायचा. पण ते राहुल भैयाचा आणि त्यांचा संबंध असल्यामुळे मग ती आता प्रेमाची माणसं आहेत. आणि मग त्यांनी मला फोन केला म्हटले तर आज कीर्तन होतं एका गावाला पण आता मेलं जाऊ दे आपले काही परिसरातली गाव आहेत आज नवीन पाहून येऊ म्हटलं काही. आणि मग रामराव दादांचा बरं का राहुल भैया अत्यंत सुंदर मनुष्य म्हणजे रामराव दादा पुढं नाहीत म्हणून स्तुती करायला बरं कसं आहे. इतका कळवळा त्या माणसाच्या अंतकरणात गायीबद्दल किती गोशाळेला कामं केली कोणत्या कशाची अपेक्षा नाही किती साधू संताला सहकार्य केवढा अन्नदान त्याच्याबद्दल काही बोलण्याची हे नाही. मग ते परमार्थावर लक्ष असल्यामुळं आमचं त्यांच्यावर प्रेम आहे. आणि मग त्यांनी सांगितलं म्हटलं आमच्या आता गांधीलीला आणि सरपंच आहेत आपले राहुल त्यांची इच्छा आहे आणि तुम्हाला तिथं
कीर्तनाला यावं लागेल. मग म्हटलं आता पुढे काही योगायोग नाही, पण पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी मी येतो. योगायोग आज एवढ्या किती सुंदर गायक आहेत, मृदंगाचार्य किती सुंदर. आता मृदंगाच्या त्या चाटशाहीने त्यांना त्रास दिला, पण कांगणे महाराजांनी सुंदर वाजवलं, छान छान सुंदर वाजवलं. खोटी स्तुती करत नाही बरं का. आता आमचा धंदाच आहे ती कोणता स्तुती करायचा नाही हो, वाजवायचा. आता आम्ही पांडुरंग वैद्याचे शिष्य होता आणि मृदंग वाजवले, नुसते वाजवले नाहीत मला, आम्ही हाताने शाई टाकतो, शाई. पण ते आम्हाला ते हार्मोनियम मृदंग ह्याचा नाद असल्यामुळे त्या माणसाची बनकर महाराज तुम्ही थोडं मी लवकर आलो असतो तर मृदंग नीट करूनच ठेवला असता. पण त्यांनी सुद्धा आणि विशेष उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी वेळामध्ये वेळ काढून सर्वांच्या मुळे आणि प्रेमापोटी या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये राहून परमार्थावर प्रेम करणारे आपले डॉक्टर काळे साहेब. अगोदर ते परमार्थिक येते. हो परमार्थिकच आहेत म्हणूनच कीर्तनला आले, नाही तर दुसरी माणसं येऊ शकत. त्यांनी विचारलं असतं सुटतंय किती वाजता, बाकीचे पुढारी अगोदर हे विचारतात सुटलंय कितीला, म्हणले 10:30ला. मग मी 10 वाजून 28 मिनिटाला येतो. मग काही जेवाय आहे काही का. पण वेळात वेळ काढून त्यांनी साहेब इथं स्वतः उपस्थित आहेत. मला पूर्व कल्पना नाही, पण मी त्यांना पाहिलेले मोबाईलवर. मला कोणी सांगितलं नाही बरं का खासदार साहेब येणार आहेत म्हणून, काही नाही. पण मी त्यांना बघितल्या ओळखीला, हेच काळे साहेब आहेत म्हणजे त्याचा मोठा पराक्रम आहे. मी ओळखलं. मग मला आनंद वाटला. बरे आणि तुम्ही सर्व संत मंडळी चांगला सप्ताह आहे. चांगला कशावरून, तुम्ही सगळ्यांना घेऊन सप्ताह करता, ही आनंदाची गोष्ट आहे. नारी नर यारे यारे लहान 2-3 कीर्तन माऊल्यांची सुद्धा आहेत. चांगली गोष्ट आहे. आज जगतात क्रांती करायची असेल तर या गोष्टीची आवश्यकता आहे बरं का, लक्षात ठेवा. पण आनंद वाटला. एवढे सुंदर टाळकरी मृदंगाचार्य गायक वादक मी काही पत्रिका वगैरे पाहिली नव्हती, पण इथं आल्यावर पाहिलं. सुंदर नियोजन व्यवस्थापन चांगलं. मलाही वेडी वाकडे 2 शब्द बोलण्याचा योगाला काही चुकी होकी झाली असे क्षमा करा. साहेबांना शुभ आशीर्वाद, उदंड आयुष्य लाभावं, त्यांच्या द्वारा समाजकार्य असंच आतोनात घडत राहावं, वारकरी संप्रदायावर त्यांचं प्रेम राहावं. आणि बनकर महाराजांच्या चरणी दंडवत घालून आमच्या राहुल भैया सर्वांना नमस्कार. तुम्ही सर्व संत मातृशक्ती मृदंगाचार्य गायनाचार्य विनेकरी चोपदार पेटी मास्तर साऊंड सिस्टीम वाले आणि पवित्र श्रोते सर्वांना दंडवत घालतो. काही चुकी उकी झाली असे आईच्या अंतकरणानं माफ करा. आणि योग्य वाटलं ते जोग महाराज शिक्षण संस्थेचं आहे आणि अयोग्य वाटलं ते आमच्या बुद्धीचे दोष आहेत म्हणून चुकी हुकी पदरात घ्या. एकदा तुकोबारायचं भजन करा. माझं बोलणं संपलं. तुकाराम 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 तुकाराम.